तेजवार्ता फिल्म्सच्या अनुभव या लघुपटाला रील्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट शॉर्ट फिल्म अवॉर्ड मिळाला आहे। छत्रपती संभाजीनगर येथे नुकताच हा फिल्म फेस्टिवल संपन्न झाला। अनुभव लघुपटाचे लेखक दिग्दर्शक महेंद्र पेटकर यांनी या प्रसंगी उपस्थित राहून हा अवॉर्ड स्वीकारला। आष्टी तालुक्यातील धानोरा आणि कडा येथे या लघुपटाचं चित्रीकरण करण्यात आलं होतं। या लघुपटाचे लेखन दिग्दर्शन महेंद्र पेटकर यांनी केलं होतं, तर निर्माते सय्यद बबलूभाई पत्रकार व अनीस मोमीन हे होते। छायांकन शेख हमजान यांनी केलं होतं, तर संकलन सय्यद अमन यांनी केलं होतं। या लघुपटात अभिनेत्री राणी कासलीवाल, हनुमंत निमगिरे, आकाश पेटकर, गोपीनाथ मेहर, अशोक अडागळे, सय्यद रिजवान यांनी भूमिका साकारल्या होत्या। यापूर्वीही अनुभव लघुपटाला मुंबई येथील एका फिल्म फेस्टिवलमध्ये अवॉर्ड भेटलं होतं। तसेच तेजवार्ता फिल्म्सच्या व्हायरस, लालसा, एंड ऑफ लाईफ या लघुपटांना देखील पुरस्कार मिळालेले आहेत। ग्रामीण कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी ही टीम सदैव कार्य करत असते। या पुरस्काराच्या निमित्तानं महेंद्र पेटकर सारख्या प्रतिभावान लेखक दिग्दर्शकाला न्याय मिळत असून आगामी काळात अजूनही जोमानं कार्य करत राहणार असल्याची प्रतिक्रिया पेटकर सर यांनी तेजवार्ता न्यूजशी बोलताना दिली आहे। प्रतिनिधी संदीप जाधव, कडा, आष्टी। काय सांगणार सर? नमस्कार, मी महेंद्र हरिचंद्र पेटकर, श्री अमोल जैन विद्याप्रसारक मंडळ येथे मी गांधी महाविद्यालय आहे तिथे कार्यरत आहे। ह्या आत्ताचा जो अवॉर्ड मिळालेला आहे तो माझा हा दुसरा अवॉर्ड आहे। पहिला अवॉर्ड मला अनुप जलोटांजींच्या हस्ते आणि म्हणजे ते उपस्थित होते आणि आपले राज्यपाल बैस साहेब ते सुद्धा उपस्थित होते त्या दिवशी। तर त्यांच्या ह्याच्यात मला तो पहिला अवॉर्ड मिळालेला आहे। इंटरनॅशनल अवॉर्ड होता तो पण, आणि आता हा सुद्धा इंटरनॅशनल अवॉर्ड आहे। आणि त्यासाठी मला आमच्या सर्व टीमचं म्हणजे तेजवार्ताचे संपादक जे आहेत बबलू शेठ, आणि त्यांचीच ही शॉर्ट फिल्म आहे, त्यांनीच म्हणजे हे केलेली आहे प्रोड्यूस, तर त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। तसेच अनीस मोमीन यांनी सुद्धा मला भरपूर मदत केली या पिक्चरसाठी। तसेच आमचे जे कलाकार आहेत म्हणजे समजा राणी कासलीवाल जे असतील, हनुमंत निमगिरे जे असतील, आकाश पेटकर जे असतील, अजून सहकलाकार पण बरेच होते त्यांनी सुद्धा एक उत्कृष्ट कार्य केल्यामुळं हे मला अवॉर्ड मिळालेलं आहे आणि त्यांचीच मी ही कृपा समजतो आणि याच्या पुढे सुद्धा मी असेच कार्य करून दाखवेल। 2002 पासून मी कार्यरत आहे। आणि अनुभव या शॉर्ट फिल्म विषयी काय सांगणार? तर अनुभव या शॉर्ट फिल्मसाठी मला आत्ताच छत्रपती संभाजीनगर येथे इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे, रील्स इंटरनॅशनल अवॉर्ड। तर तो तुषारजी आणि त्यांचे ज्युरी त्यांनी दिलेला आहे तो अवॉर्ड। आणि जवळजवळ त्या अवॉर्डसाठी म्हणजे भरपूर म्हणजे कन्याकुमारीपासून ते मला वाटतं काश्मीरपर्यंत सगळे म्हणजे अशा शॉर्ट फिल्म आलेल्या होत्या आपल्या भारत देशातून। परत इंटरनॅशनल असल्यामुळं परदेशातून सुद्धा शॉर्ट फिल्म आलेल्या होत्या तिथं, दुबई असेल, अफगाणिस्तान असेल, परत आपलं USA असेल, तर असे बरेच शॉर्ट फिल्म होत्या तिथं। पण त्याच्यातून सुद्धा आपली एक शॉर्ट फिल्मला हे अवॉर्ड मिळालेला आहे। अनुभव मध्ये काय आहे असं विशेष? त्या शॉर्ट फिल्म मध्ये म्हणजे जे आपले महाविद्यालयीन तरुण आहेत, जी आताची युवा पिढी आहे, म्हणजे मी युवा पिढीच का म्हणतो किंवा तरुण का म्हणतो, सध्या मुलींचं काय नाही, मुली एकदम भारी चाललेले आहेत, स्टँड आहेत। आणि ते जी मुलं जे आहेत आताची जी पिढी आहे व्यसनाच्या आहारी जाते। परत आई वडिलांना आपला जो जिल्हा आहे किंवा आपला जो मराठवाडा आहे जास्त करून, तर ऊसतोड कामगार जास्त आहेत आणि कायम दुष्काळी परिस्थिती आपल्या इथं आहे। आणि त्यांचे आई वडील जे शेतात काम करून जे कष्ट करतात, आपल्या मुलांनी काहीतरी चांगलं शिकून कुठेतरी उच्च पदावर कार्य करावं, आपल्याला जे कष्ट भोगायला आले ते त्यांना बघू नये, त्यासाठी ते दिवस रात्र कष्ट करत असतात। पण आताचा जो युवक आहे संदीपराव माझ्या असे बघण्यात येत आहे की तो अजिबातच चिंता करत नाही आई वडिलांची। आणि कोरोना काळापासून किंवा त्याच्या आधीपासून सुद्धा त्या मोबाईलच्या इतका आहारी गेलेला आहे। आणि आताची जी शॉर्ट फिल्म आहे आपला अनुभव ती मोबाईलच्या आधारावरच आहे। तर तो आहारी जाऊन सगळंच म्हणजे ते व्यसनाधीन होऊन काहीच म्हणजे अभ्यासात लक्ष नाही किंवा काय फ्युचर आपलं आहे, भविष्यात काय आपल्या घडायचं आहे, आपण काय बनवून दाखवायचं आहे, हे सगळं विसरून गेलेलं आहे। आणि वाईट ह्या गोष्टीच वाटतं, मी पाहतो बरं का बऱ्याच वेळा, तर तो शेतकरी जो आहे त्याचा वडील तो आपल्या घराचं कुटुंबातले पैसे वाचावे म्हणून किंवा आपली परिस्थिती चांगली राहावी म्हणून आणि आपल्याला जेवढं बी जास्त आपल्या मुलावर खर्च करता येईल त्यासाठी स्वतःकडे लक्ष न देता पारावर बसून दाढी करत असेल, कुटुंब प्रमुख पारावर बसून जिथं म्हणजे कमी पैसे देऊन दाढी करत असत,
तर हा तरुण इकडं गावात येऊन शहरात येऊन मोठमोठ्या दुकानात म्हणजे जातो सलूनमध्ये स्टाईल आयकॉन इकडं तिकडं आणि सारखी अशी KGF सारखी दाढी ठेवून फिरत असतो. म्हणजे त्याला काय परिस्थितीची जाणीव नाही आणि 100 तिथं 150 रुपये घे म्हणतो त्याला आणि ते कार्य करतो. मग त्याला काय कसली जाणीव नाही. तर हे तरुण पिढी सुधारण्यासाठी मी हे कार्य केलेलं आहे. आणि असंच म्हणजे आपण आयुष्याच्या वाटेवर चालत असताना बरेच माणसं आपल्याला भेटतात, निघून पण जातात. पण खरी साथ देणारी माणसं जी आहेत ते मोजकेच असतात तुमच्यासारखे. तर त्यांनी मला खरंच मोलाची साथ दिली. त्यासाठी मी श्री अमोल संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच आमचे उपप्राचार्य भंडारी सर यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आमच्या सगळ्या आम्ही लोक परिवाराचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांनी सुद्धा मला वेळोवेळी फार म्हणजे मोटिवेशन दिलेलं आहे. तसेच आमचे करमाळ्याचे म्हणजे आमचे कुंकवल्ली असतील, तिथले सुनील साहेब असतील, परत आमचे लोंढे साहेब असतील, हिंद स्पोर्ट्स क्लब आहे, यांनी सुद्धा आम्हाला बरंच सहकार्य केलं. आमची 1996 ची बॅच आहे, त्यातले बी आमचे मित्रमैत्रिणी जे आहेत त्यांनी सुद्धा मला चांगली साथ दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे कसं असतंय संदीपराव, आपण ज्यावेळेस आपण लाईफ जे जगतो आपल्या तरुण काळातलं ते आपल्यावर परिणाम होते. कसं ह्या आयुष्याच्या वाटेवर कसं जगायचंय, कसं राहायचंय. तर त्यावेळेस माझ्यावर जी म्हणजे काय म्हणजे हे झालेले संस्कार झालेले आणि एक आपण समाजाचं देणं लागतो, नुसतं आपलं आलोय आणि गेलोय असं नाही. तर त्यासाठी मी काहीतरी बोध देण्यासाठी समाजाला, या तरुण पिढीला हा पिक्चर काढलेला आहे. आणि भविष्यात सुद्धा मला जे हे 2 अवॉर्ड मिळाल्यामुळे इतकं इन्स्पायर मिळालेलं आहे. तर माझा आता एक मावळता सूर्य म्हणून हा आगामी चित्रपट, तो पण मोठ्या पडद्यावर बिग बजेट असा निघणार आहे आणि त्याच्यात सुद्धा मी एकदम चांगलं उत्कृष्ट कार्य करणार आहे. आणि अजून एक राहिलं सांगायचं की माझे पत्नीने सुद्धा मला बरंच सहकार्य केलेलं आहे. हे पण मला माझी जेवढी कहाणी असेल काय असेल ते मी ह्यांना सांगत असतो अगोदर, ह्यांचे काहीतरी घेत असतो बोध. हे सुद्धा मला चांगलं म्हणजे बोध देतात आणि पुढच्या कार्यासाठी जात असतो मी. बरोबर. रील्स इंटरनॅशनलचे तुषारजी ज्यांनी हा अवॉर्ड मला मिळवला आहेत आणि ज्युरी त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. एवढ्या ह्याच्यातून मला ते अवॉर्ड मिळालेला आहे. तसेच आमच्या श्री अमोल संस्थेचे अध्यक्ष साहेब, उपाध्यक्ष साहेब, कोषाध्यक्ष साहेब, कार्याध्यक्ष साहेब, तसेच सर्व संचालक मंडळ, परत ट्रस्ट सेक्रेटरी साहेब आमचे यांनी सुद्धा मला म्हणजे मदत करतात. आणि तसेच ट्रस्ट मंडळाचे अध्यक्ष साहेब, उपाध्यक्ष साहेब, सर्व सदस्य त्यांचे सुद्धा यांनी सुद्धा मला वेळोवेळी या कार्यासाठी खूप मदत करतात आणि मला फार मोठं पाठबळ देतात. त्याच्यामुळंच मी हे सत्कार्य करू शकतो. तसेच आज आमचे मित्र आणि ह्या तेज वार्ताचे पत्रकारजी संदीपजी जाधव आणि घोडकेजी, अमोलजी घोडके हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून मला मुलाखत घेतली, मला हा स्टेज उपलब्ध करून दिला, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि तसेच प्राणीमित्र नितीन आळकुटे जे असतील, वेळोवेळी मला सहकार्य करणारे शिंदे सर असतील, आमचे दादेगावचे चित्रकार, आणि सोनील सर आहेत. असे बरेच मला या कार्यासाठी ज्यांनी मला सहकार्य केलेले आहेत, ज्ञात अज्ञात अशा सर्व व्यक्तींचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि अशीच प्रेरणा घेऊन मी सत्कार्य करेल पुढील सुद्धा. धन्यवाद.